मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान। आपल्याला शांततेत मुंबईला जायचंय, जरांगेंचं आवाहन। मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, तरी सुद्धा लोकशाही मार्गाने पुढे आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तर लेकरांसाठी आरक्षण मागतोय, विनाकारण डिवचू नका, सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, मात्र तसा कुणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, भुजबळांचा जरांगेंना इशारा। 29 जातींचा नव्यानं ओबीसी आरक्षणात समावेश, मात्र मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की येवल्यावाल्याचं पोट दुखतं, जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। बिहारमधील एसआयआरमध्ये निवडणूक आयोग आणि भाजपची पार्टनरशिप, महाराष्ट्र हरियाणाप्रमाणे बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल। महाराष्ट्रात विधानसभेवेळी 40 ते 42 लाख मतदार वाढले, मतदार याद्या तपासा, मतदान करू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। जनतेनं आपल्याला का नाकारलं याचा अभ्यास करायचा सोडून विरोधक छाती बडवत बसलेत, हे कधीच निवडून येणार नाहीत, मतचोरीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, गणपतीला घरी येण्याचं निमंत्रण, उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा गणपती दर्शनाचं निमंत्रण, राज ठाकरेंनी मलाही बोलावलंय, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, तर कर्जमाफीसाठी कमिटी नेमली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। राज्यात 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र, पुण्यात 2,04,000 तर ठाण्यामध्ये 1,25,300 अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ। आता लाडकी बहीण योजना बंद करू का, बोगस लाभार्थ्यांबद्दल प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले। लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन TV9 मराठीवर, तर ही शान कुणाची, लालबागच्या राजाची, जयघोषानं परिसर दुमदुमला।